आता एक तुकाराम मुंडे खरं तर एवढं चांगलं ते काम करताय की त्यांना तर 3 वर्ष तुम्ही ठेवलं पाहिजे, त्याच्यानीच मारायचा. आणि म्हणून मंत्री महोदय तुमचं खातं हे इतरांपेक्षाही माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. आता उत्तरात सांगा 200 कोटी आले का तुमचे? उत्तरात सांगा. मग तुम्ही बैठकीत का आणि विधानसभेत का सांगता 200 कोटी आम्हाला दिले जाणार आहे? आता वित्त विभागाचं आता 97,606 कोटी 40,39,000चं बजेट आहे. तुम्ही सारी उत्तर द्या. महाराष्ट्र पाहतोय 13 कोटीचा की तुम्ही कशा पद्धतीने या भेसळ होत आहे. आता एक तुकाराम मुंडे खरं तर एवढं चांगलं ते काम करताय की त्यांना तर 3 वर्ष तुम्ही ठेवलं पाहिजे. आणि याचं कारण दुसरंही सांगतो, तुकाराम आणि नरहरी हे गुरुबंधू म्हणले गेले आहे. हे माहित आहे की नाही? नसेल माहित तर सहयात्री आध्यात्मिक क्षेत्रात आता भेसळामध्ये सहयात्री व्हा. मंत्री महोदय, चला मंत्री महोदय उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, सुधीर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे मध्यंतरी जी काही मीटिंग घेतली होती त्यावेळेला 200 कोटी रुपये स्वर्गीय अजितदादांनी कबूल केले होते. त्याप्रमाणे 37 कोटी रुपये आपल्याला त्या ठिकाणी दिले होते. 37 दिले होते. पुढचे पैसे हे संपल्यानंतर लगेच देतो असं म्हणून त्या ठिकाणी ते थांबलं होतं. आता हे जे काही लॅबच्या संदर्भातलं आहे तर अगदी अंतर्गत जे काही इन्स्ट्रुमेंट वगैरे लागतात त्याच्यासाठी आपण केंद्राला 27.30 कोटी रुपयाची मागणी केलेली आहे. त्याचं मी स्वतः जाऊन केंद्रात सुद्धा त्याचा पाठपुरावा केला. लवकरात लवकर ते पैसे देण्याच्या संदर्भात कबूल केलं. परंतु राज्याचं आपलं एकूण बजेट आहे 59 कोटीचं. वाढवायच्यासाठी आपण आता डिमांड केलेली आहे मुंडे साहेबांनी. हो, तुम्ही उत्तर द्या. तर त्या पद्धतीनं आपण जे मनुष्यबळाचं सांगितलं ते अगदी खरं आहे. काय एफएसओ आपल्याकडे मंजूर पदं आहेत 350, कार्यरत आहेत 316. आता ही 34 रिक्त आहेत. ती भरण्याच्या संदर्भात एमपीएससीकडे आपण त्याचा पाठपुरावा करतोय, त्यांना विनंती केलेली आहे. औषध निरीक्षकांची 200 पदं मंजूर आहेत, 41 कार्यरत आहेत, 159 पदं ही रिक्त आहेत. आता ही क्वांटम फार मोठा आहे कारण हे जुन्या पद्धतीप्रमाणे तरी एवढा मोठा संख्या रिक्त आहे. तर नवीन आपल्या केंद्राच्या धोरणानुसार एका 1000 अन्न आस्थापनांना जर एक माणूस तर एकूण 1100 लोकांची त्या ठिकाणी एफएसओ म्हणून गरज आहे. आणि ड्रग्सला त्या ठिकाणी 400 लोकांची गरज आहे. त्या पद्धतीनं आपण नवीन आकृतीबंध हा फायनान्सला दिला होता. काही त्रुटी काढून तो पुन्हा लॉ ज्युडिशियलला आला. आता परत नव्यानं त्या ठिकाणी तो सबमिट करतो आणि मनुष्यबळाची जी कमतरता आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न निश्चित त्या ठिकाणी करतो. आणि पीपीपीवर ज्या काही 22 एनेबल लॅब आहेत त्या आपण त्या ठिकाणी घेतो आणि त्याच्यातून आपल्याला त्याचा रिलीफ बऱ्यापैकी मिळतो. का जे पूर्वी आपण 90 दिवस साधारण एक रिपोर्ट यायला लागत होते ते आता एक 30-35 दिवसात आपल्याला रिपोर्ट मिळतो. नाना पटोळे.